नमस्कार, मधुर रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज आपल्यासाठी घेऊन आले आहे साबुदाणा खिचडी. त्यासाठी लागणारे साहित्य: मी रात्री भिजवून घेतलेला साबुदाणा आहे, उकडलेला बटाटा, तसेच मिरची बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये, आणि थोडे शेंगदाणे घेतले आहेत. आता आपण प्रथम गॅसवर कढई ठेवूया व त्यामध्ये तेल घालूया. तेल तापलेलं आहे. आता आपण त्याच्यात हिरवी मिरची बारीक केलेली आहे ते घालूया. मिरची व्यवस्थित भाजून घेऊया, परतून घेऊया. मिरची व्यवस्थित परतली म्हणजे आपल्याला पचनासाठी चांगली असते. 1 चमचा मीठ घालूया. मी हे पावशर साबुदाणा भिजवलेला आहे, तर पावशर साबुदाण्याची आपण खिचडी बनवायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली मिरची भाजून झालेली आहे. आता आपण त्याच्यात बटाटा घालूया. बटाटा मी उकडून बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्हाला उकडायला वेळ नसेल तर बारीक काप करूनही तुम्ही बटाट्याचे घालू शकता. बटाट्याला चांगले मीठ तिखट लागेपर्यंत एकसारखा बटाटा परतून घ्यायचा. अशा प्रकारे आपला बटाटा परतून झालेला आहे. आता आपण हे साबुदाणा त्याच्यात होते. साबुदाण्यामध्ये मी शेंगदाणा कूट मिक्स करून घेतलेला आहे अगोदरच. सगळं तिखट मीठ बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण ही खिचडी बनवलेली आहे. तुम्हाला पण पटकन बनवता येईल अशी चवदार आणि रुचकर खिचडी आहे. थोडीशी झाकण ठेवून वाफ काढूया. 5-10 मिनटं वाफ काढायची. हे बघा, वाफ काढून झालेली आहे. अशा प्रकारे खिचडी दिसत आहे. तरी पण आपण बघायचं, साबुदाणा पांढरा दिसत असेल तर आपली खिचडी वापरलेली नाही. जर साबुदाणा पांढरा दिसत असेल तर तुम्ही परत झाकण ठेवून 2-3 वेळा वाफ घेऊ शकता. जेव्हा साबुदाणा काचेसारखा कलर येईल तेव्हा म्हणायचं आपली खिचडी तयार आहे. थोडे शेंगदाणे घातलेले आहेत मी. आवडीप्रमाणे आपण घालू शकता. तुम्हाला आवडत असेल तर घाला, आवडत नसेल तर काही गरज नाही. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, साल काढून घेतलेले आहेत. आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कसं आवडेल तसे घालायचे. शक्यतो करून 2 ते 3 वेळा झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची, म्हणजे खिचडी व्यवस्थित वाफ निघते खिचडीला. अशा पद्धतीने आपली खिचडी व्यवस्थित परतून झालेली आहे. कलर बघा, सुरुवातीचा कसा होता, आताचा कसा आहे. आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्हाला माझा खिचडीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. खायची का मग खिचडी? या खिचडी खायला.